आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. येस, अजून पण भीती वाटतेय? जर खरंच असं असेल, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये आपण 10 मार्कर स्ट्रक्चर, 15 मार्कर स्ट्रक्चर कसा राईट करायचा हेच बघणार आहे. हा आहे तुमच्या समोर ठेवलेला क्वेश्चन. बघा काय, एक्सप्लेन दी कोंकण रिव्हर्स इन महाराष्ट्र अँड लाईक ऑल्सो एक्सप्लेन देअर कॅरेक्टरिस्टिक. सिंपल स्ट्रेट आणि क्लिअर क्वेश्चन आहे फ्रॉम महाराष्ट्र ज्योग्राफी. महाराष्ट्र ज्योग्राफीचा हा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन काय म्हणतोय, तुम्हाला दोन एरिया एक्सप्लेन करायचे. एक पहिले रिव्हर्स इन महाराष्ट्र, ठीक आहे, वेस्ट पर्टिक्युलरली कोंकण रिव्हर्स, आणि मग सेकंड त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, एक जस्टिफाईड वेटेज असेल इथे 5 आणि 5 मार्क्सला आपण डिस्कस करणार आहोत. या व्हिडिओमध्ये टोटल काय बघणार आपण, डिमांड काय आहे, इंट्रोडक्शन कसा करणार, बॉडीमध्ये काय काय लिहिणार, 2 पार्ट्स, आणि मग कन्क्लुजन कसं करणार आहे. येस, सो वॉच इट टिल दी एंड. बघा इंट्रोडक्शन. नाव इंट्रोडक्शन काय असणार, अबाउट दी कोंकण रिव्हर. सो कोंकण रिव्हर इथे तुम्हाला इथे इट्स गुड टू ऍड फ्यू नेम्स ओव्हर हियर. द कोंकण कोस्टल प्लेन इज द रिझल्ट ऑफ द इंटरॅक्शन ऑफ द रिव्हर, देअर इरोजनल पोटेन्शियल अँड दी सी वेव ऍक्टिव्हिटीज ऑल्सो. ठीक आहे, सो मग इथे तुम्ही करून मग इथे तुम्ही काय करू शकता, देर आर फ्यू रिव्हर्स लाईक दी दमनगंगा, सूर्या, वैतरणा, पातालगंगा, कुंडलिका, ठीक आहे, वशिष्ठी वगैरे तुम्ही इथे नाव मेन्शन करू शकता. अँड देन मग तुम्ही नेक्स्ट पार्ट ऑफ युअर आन्सर वर स्विच होऊ शकता. कळालाय, सिम्पलचा, कारण थेरॉटिकल क्वेश्चन आहे. इट्स गुड टू राईट इन ए सिम्पल वर्ड, राईट दिस इंट्रोडक्शन. ठीक आहे, मग आता कारण आपल्याला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. सो बॉडी जी आहे आपली ऑलमोस्ट एक अबाउट 100 वर्डची जी असणार, प्लस मायनस असेल, तर तिथे आपण 50-50 सेक्शन मध्ये याला डिवाइड करूयात ना. आता जेव्हा तुम्ही आन्सर राईट करणार आहात, यू हॅव टू ड्रॉ देअर मॅप. मॅप तुमचा ड्रॉ झालेला असलाच पाहिजे. ठीक आहे, आता हा मॅप बघा मी इथे ड्रॉ केलाय. तर थिंग इज की हा तेवढा परफेक्ट नसेल, बट येस एक्झाम मध्ये आपल्याला जेवढा पॉसिबल आहे तेवढं आपण ऍब्सोल्युटली इथे ट्राय करूया. ठीक आहे, सो मग इथे मी काही रिव्हर्स मेन्शन केलं, इथे प्लस तुम्ही काय करू शकता, तुम्ही एक डिस्ट्रिक्ट पण दाखवू शकता, आणि हे पण फार क्लम्सीचा होऊन जाईल म्हणून मी सिम्पलच्या रिव्हर्स इथे प्रेझेंट केले. ठीक आहे, आता याचा यूज कसा मी पुढे करणार आहे, दॅट इक्वली यू कॅन look it into. ठीक आहे, आता बॉडी मग काय, दी कोंकण रिव्हर्स. ठीक आहे, कोंकण रिव्हर्स काय, सो मग कोंकण रिव्हर्स यू विल फाइंड दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ड्रेनेज सिस्टीम इन दी महाराष्ट्र. ठीक आहे, तो ड्रेनेज सिस्टीम आहे इन महाराष्ट्र. मग तुम्ही काय करणार, इथे की वॉटर डिवाइड कोणता आहे, दी सह्याद्रीज. ठीक आहे, सह्याद्रीज मुळे ऍक्च्युअली ही सिस्टीम डेव्हलप झालेली आहे. मग तुम्ही काय करणार, इथे दिस रिव्हर्स सिम्पली मग यांचे नेम्स तुम्ही इथे मेन्शन करू शकता ऍज शोन देअर इन दी रिव्हर इटसेल्फ. ठीक आहे, मग तुम्ही ही सिस्टीमचं, या सिस्टीमचं इव्होल्युशन कधी झालंय हे सुद्धा एक्सप्लेन करू शकता. या येस, नेम इथून जरी दिलंय दॅट इज फाईन देन. ठीक आहे, किंवा मग तुम्ही इथे नेम मेन्शन करू शकता. बरं रिपिटेशन ऑफ वर्क मी सजेस्ट करत नाही की इथे लिहून परत इथे लिहा, त्याच्यापेक्षा बेटर इथेच तुम्ही मेन्शन करा. ठीक आहे, मग इव्होल्युशन ऑफ दिस ड्रेनेज पॅटर्न कसा झालाय, सो व्हेन इंडिया वॉज पार्ट ऑफ सब कॉन्टिनेंट, इंडिया वॉज पार्ट ऑफ द गोंडवाना लँड अँड देन इट गॉट सेपरेटेड फ्रॉम इट. ठीक आहे, मग तिथून काय झालंय, दिस रिव्हर सिस्टम हॅज स्टार्टेड टू गेट डेव्हलप्ड व्हेन द इंडियन सब कॉन्टिनेंट वॉज इन द कोर्स ऑफ ड्रिफ्टिंग. ठीक आहे, तो जेव्हा मूव्ह करत होता टुवर्ड दी युरेशियन लँडमास, तेव्हा वेस्टर्न घाट हा जो ब्लॉक माउंटेन आहे तिथून मग वेस्टर्न साइडला या रिव्हरचं ओरिजिन आणि त्यांचं फॉर्मेशन होत होतं. ठीक आहे, आणि ती प्रोसेस बेसिकली अजून पण आहे. दिस रिव्हर्स आर मेनली यू विल फाइंड इन दी युथफुल काइंड ऑफ स्टेजेस ऑफ देअर लाईफ. ठीक आहे, सो दॅट वे मग इथे तुम्ही काय केलंय, इव्होल्युशन ऑफ दिस रिव्हर सिस्टीम. बघा पहिला पार्ट ऑफ क्वेश्चन आपला एक्सप्लेन झालाय का, जिथे आपण या रिव्हर बद्दल पहिले बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे, सह्याद्रीज वरून त्यांचे नेम आणि डायग्राम पण ड्रॉ केली आहे, मॅप, आणि मग इव्होल्युशन सुद्धा दिलाय. फाईन, आता एवढा झाला फर्स्ट पार्ट ऑफ द क्वेश्चन, कारण आपल्याकडे 40-50 वर्ड्स असतील, दॅट इज फायर. तर मग आता नेक्स्ट पार्ट ऑफ द क्वेश्चन काय असेल, क्वेश्चन विचारतोय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस रिव्हर. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिव्हर. मग आता कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही जेवढे जास्त लिहिणार गाईस तेवढा तिथे स्कोप आहे, तुम्हाला जास्त मार्क्स भेटायचा. मी तुम्हाला इथे एक प्रेझेंटेशन दिलंय, जो प्रेझेंटेशन जर का तुम्ही एक्झाम मध्ये ड्रॉ केलाय ऍज इट इज, यू विल गेट गुड मॅक्झिमम मार्क्स आउट ऑफ दिस गाईस. ठीक आहे, सो बघा फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, they are of seasonal nature. ठीक है, दिस रिवर्स आर सीजनल रिवर, कारण मेनली दे आर फेड अप बाय साउथ वेस्ट मॉन्सून है ना. साउथ वेस्ट मॉन्सून ने फेड होता है म्हणून त्यांचा नेचर सध्या
सीझनल कॅरेक्टरिस्टिक्सचा आहे किंवा सीझनल नेचरचा आहे. त्याच्यानंतर बघा शॉर्ट लेंथ आहे, दे आर ऑफ शॉर्ट लेंथ, दॅट इज ऍब्सोल्युटली बिकॉज कारण वेस्टर्न घाटचा इन्फ्लुएन्स आहे, सह्याद्रीचा इन्फ्लुएन्स आहे, म्हणून यांची लेंथ जास्त नाहीये, इमिडिएट ते मर्ज होत आहे. मग लॉंगेस्ट जी रिव्हर आहे उल्हास, दॅट इज इक्वली 130 किलोमीटर लॉंगेस्ट, ठीक आहे. आणि एव्हरेज जी आहे ती 50 to 70 80 किलोमीटर काय असणार, लॉंग असणार. मग फास्ट फ्लोईंग रिव्हर्सची स्पीड फार जास्त आहे बिकॉज दे आर मुव्हिंग अलॉंग दी स्लोप्स ऑफ दी वेस्टर्न घाट. ऑब्वियसली गोष्ट इथे स्लोप जास्त असणार, ठीक आहे. स्पीड सुद्धा. पॅरलल ड्रेनेज पॅटर्न बघा इथे, दिस इज व्हॉट द जॉमेट्रिकल शेप जो डेव्हलप होतोय या रिव्हरचा, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, पॅरलल ड्रेनेज पॅटर्न. मग हा इथे डेव्हलप झालाय. आता बघा या पॉइंटला सपोर्टिव्ह, दोन्ही पॉइंटला सपोर्टिव्ह तुम्हाला ती डायग्राम तिथे ड्रॉ झालेली आहे ना. मग याचा आपल्याला यूज करता यायला पाहिजे, कसं आपण तिथे करू, ठीक आहे. अगेन काही ऍडिशनल पॉइंट्स असतील तर कमेंट मध्ये मला सांगा. देन ती रेअर डॅम कन्स्ट्रक्शन, या रिव्हरचा एक नेचर असतो, या रिव्हरवर जनरली डॅम्स कन्स्ट्रक्शन किंवा बिल्ड करणं डिफिकल्ट आहे. का? कारण स्पीड जास्त आहे, स्लोप्सवर आहेत ते, परत इथली ऍसिडिक सॉइल जिथे वॉटर रिझर्वायरचं पोटेन्शियल कंपॅरेटिव्हली कमी असतं, म्हणून इथे मग डॅम्स बिल्ड करणं सुद्धा या रिव्हर्सवर बिट डिफिकल्ट आहे. मग नेक्स्ट आहे एस्च्युरी आणि फिशिंग ग्राउंडचं फॉर्मेशन. येस, एस्च्युरी आणि फिशिंग ग्राउंड्स, कारण बेसिकली एस्च्युरीज इथे जनरली फॉर्मेशन होतात ब्रॅकिश वॉटर, ठीक आहे. रिव्हर वॉटर आणि ओशनिक वॉटर यांचं इंटरॅक्शन होऊन इथे काय एस्च्युरीजचं फॉर्मेशन अजून जास्त होत आहे, म्हणून इथे फिशिंग ऍक्टिव्हिटीज फॉर प्रॉमिनंट आहे. मग भात आणि मासे आहे ना कोकणामध्ये, यू मस्ट बी प्रिटी मच अवेअर अबाउट. सो तो एक आहे नो डेल्टा फॉर्मेशन, ठीक आहे, किंवा रेअर डेल्टा ऑलमोस्ट, कारण एवढी कमी लेंथ आहे की तिथे इरोजन होऊन काय आणि डिपॉझिशन काय होणार, राईट. डिपॉझिशनला स्कोप नाहीये, म्हणून इथे डेल्टा फॉर्मेशन इथे जनरली होत नसतो, वेल पर्टिक्युलरली दी कोकण रिव्हर्स, ठीक आहे. मग हा आहे एक अगेन पॉइंट इथे ऍड करू शकता, दे आर इन देअर लाईक युथफुल स्टेज, कारण इथे ते इरोजन फार जास्त करतात, म्हणून युथफुल स्टेज ऑफ देअर. बघा कॅरेक्टरिस्टिक्स एवढे जर का कॅरेक्टरिस्टिक्स गाईज तुम्ही आन्सर मध्ये एक्सप्लेन केलेत है ना, डोंट यू थिंक की तुम्हाला अबव एव्हरेज मार्क्स भेटतील. 7 to 8 कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याच्या आधी आपण ती प्रोसेस सुद्धा दिली, दॅट इज 10 मार्क्स साठी इज ऍब्सोल्युटली फेअर इनफ. 15 मार्क्स साठी सुद्धा हा स्ट्रक्चर तुम्हाला ऍब्सोल्युटली हेल्प करेल, ठीक आहे. मग आता नेक्स्ट पार्ट येतो आपल्या आन्सरचा, दॅट इज कन्क्लुजन, ठीक आहे. कन्क्लुजन मग काय असणार, निष्कर्ष. इथे काय असेल, आपण सिम्पली मग अल्टिमेटली जे आपण डिस्कस केलं, कारण थेरॉटिकल क्वेश्चन आहे, मग कन्क्लुजन थेरॉटिकल असेल तर दॅट इज फाईन देन, ठीक आहे. दस द वेस्टर्न कोकण रिव्हर और वेस्ट फ्लोइंग कोकण रिव्हर्स आर पर्टिक्युलरली seasonal in nature with fast flowing characteristics, and thus their nature needs to be utilized well for the development of the region. संपलं. रिजनल डेव्हलपमेंट सोबत बघा मी रिव्हर सिस्टीमला रिजनल डेव्हलपमेंट सोबत कनेक्ट केलं. अजून तुम्हाला काय वाटतं, यू कॅन ऍब्सोल्युटली लेट मी नो इन दी कमेंट. थँक्यू.